वरानी वधूचा हात हातात धरायचा. हा धरा बघू. आई मस्त ना, सप्तपदी वगैरे एकदम छान ना. ऐक ना, ऐक ना. सप्तसुरांची सप्तपदी सांगते, जन्मोजन्मी तुझीच राहीन. सप्तसुरांची सप्तपदी सांगते, जन्मोजन्मी तुझीच राहीन. मंगळसूत्राचे बंधन मला, कायम मी तुझीच होईन. कायम मी तुझीच होईन. हे सुभगे, वर म्हणतोय, हे सुभगे, हातात हात घालून आपण संसाराच्या प्रवासाला एकत्र निघालो आहोत. एक पाऊल एकत्र टाकले तरी जीवाभावाचे सख्य होते. यावर वधू म्हणते, हे सुहृद, या प्रवासात पहिले पाऊल आपण टाकूया. मी आपणाबरोबर एक पाऊल टाकते. वर म्हणतोय, ईशे एकपदी भव त्वं मे सहव्रता भव. वर म्हणतोय याच्यावरती, हे सुमुखी, अन्न लाभासाठी तू माझ्या बरोबर एक पाऊल टाक. तू माझ्या बरोबर ये. आता दोघं एक पाऊल टाकतायत. त्यावेळेला उजवं पाऊल अगोदर टाकायचं आणि मग डावं पाऊल त्याला जोडून द्यायचं. सुप्रिया, किती छान समजावून सांगितलं ना सगळं त्यांनी. माझ्या लग्नात सांगितलं असतं तर मलाही आवडलं असतं. एकदम मॉडर्न पद्धतीने सांगितलं ना सगळं, एकदम परफेक्ट. आत्या, तुला सप्तपदी मागचं शास्त्र माहिती आहे ना? का? एक मिनिट, इथे काय चाललंय ते बघ फक्त. म्हणजे कसं लोकांना सल्ले देण्यासाठी तुला उपयोगी पडेल. नाही, ते बरोबर आहे तुझं. म्हणजे लोकांना माझी गरज असते. तू बघ ना काय चाललंय ते. नाही, पण तुलाही कळायला हवं ना की नक्की काय. तुला बोलवते तिकडे. हृदयनाथे, एक पाऊल बरोबरीने चालले तरी मोठे सख्य उत्पन्न होते. आता पाचवे पाऊली आपण बरोबरीने टाकूया. वधू म्हणते, हे सर्वेशा, आपणासह पाचवे पाऊल टाकताना मला धन्यता वाटते आहे. प्रजाभ्य पंचपदी भव त्वं मे सहव्रता भव पुत्रान विंदावही दैव ते संतु जरदष्टया. वर म्हणतो, हे माझी सर्वस्व, माझी सर्वस्व, संततीसाठी माझ्या बरोबरने तू पाचवे पाऊल टाक. आपल्याला इष्ट अशी दीर्घायुषी संतती प्राप्त हो. सुना देवगी भाभी, 2 वर्षात दादी होणार तुम्ही. अगं बाई, तुमच्या तोंडात साखर पडो. सिर्फ शक्कर नहीं चलेगी, गुलाब जामुन चाहिए. सब कुछ मिलेगा. हे नवदंपती, तुम्ही 6 पावले बरोबर प्रवास केलात. तुमचे सख्य दृढतर झाले. तुमची जीवने अभिन्न होत. वर म्हणतो, एक पाऊल सहप्रवासाने देखील केवढे तरी सख्य होते. आता आपण 7वे पाऊली बरोबरच टाकूया. सप्तर्षींच्या साक्षीने, खऱ्या मित्र भावनेने तू माझ्या बरोबर 7वे पाऊल टाक. मी तुला खऱ्या मित्राप्रमाणे वागवेन. तूही खऱ्या स्नेहाप्रमाणे माझ्या बरोबर वाग. आपण परस्परांना सांभाळून घेऊ. सखा सप्तपदी भव त्वं मे सहव्रता भव. आता 7वे पाऊल टाकायचं.